नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच MBBS काउन्सिलर माढा सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेनंतर रिझल्ट पर्यंत आपल्या सर्व डॉक्युमेंट्सची यादी आपल्या सर्वांना आजपर्यंत मी प्रोव्हाइड करत आलोय. त्यामध्ये एक सर्वात महत्वाचा आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे EWS, ज्याला आपण इकॉनॉमिकली वीकर सेक्शन असं म्हणतो. आणि या EWS सर्टिफिकेटसाठी सेंट्रल लेवलवरती एक फॉर्मेटचं वेगळं EWS सर्टिफिकेट येतं, त्याचबरोबर स्टेट लेवलवरती एक असं 2 EWS वेगवेगळे सर्टिफिकेट येत असतात, ज्यांना केंद्रीय किंवा सेंट्रल काउन्सिलिंग, ज्याला ऑल इंडिया कोट्यामधून एम्स जिप्मर आणि ऑल इंडिया कोट्याच्या 15% गव्हर्नमेंट MBBS BDS किंवा BMS BHMS मध्ये ऍडमिशन घ्यायचं, यांच्यासाठी सेंट्रलचं म्हणजेच सेंट्रल EWS सर्टिफिकेट लागतं. आणि महाराष्ट्र CET सेल मार्फत काउन्सिलिंग करण्यासाठी आपल्याला स्टेटचं EWS सर्टिफिकेट लागतं. त्यामुळं हे EWSचं आरक्षण 2019 सालापासून इकॉनॉमिकली वीकर सेक्शन नावाचं 103वी घटना दुरुस्तीनुसार 10% गव्हर्नमेंट MBBS पासून ते फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या सर्व मेडिकल कॉलेजेस मध्ये आपल्याला ऍडमिशनसाठी 10% आपल्याला कोटा मिळत असतो. तोच आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मात्र 10% आरक्षण मिळत नाही. बाय डिफॉल्ट त्या विद्यार्थ्यांसाठी ओपन मधून आपल्याला ऍडमिशन होत असतं. आता त्याचे 2 सर्टिफिकेटचे प्रकार, एक तर सेंट्रल EWS आणि दुसरं जे आहे त्याला स्टेट EWS असं म्हणतात. सेंट्रल EWS साठीचे नॉर्म्स वेगळे आहेत आणि स्टेट EWS साठीचे नॉर्म्स वेगळे आहेत. सेंट्रल EWSच्या मध्ये आपण जर पाहायला गेलं तर वेगवेगळे एकूण 4-5 घटक येतात. त्यामध्ये तुमचं उत्पन्न रिसेंट इयरचं, म्हणजे आता जर तुम्ही काढायचं असेल, म्हणजेच 1 एप्रिल 2026च्या नंतर तुम्हाला EWS सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुम्हाला 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत रिसेंट इयरचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्याचबरोबर तुमची जमीन, जर समजा सेंट्रलचं सर्टिफिकेट काढायचं असेल तर तुमची जमीन ही 5 एकरापेक्षा कमी असली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं घराचं बांधकाम 1000 स्क्वेअर फीट पेक्षा कमी असलं पाहिजे. घर जागाचा प्लॉट जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्हाला 900 स्क्वेअर फुटापेक्षा कमी तुमच्या नावावर असला पाहिजे. आणि ग्रामीण भागात असाल तर 1800 स्क्वेअर फुटापेक्षा कमी एवढा स्क्वेअर फुटाचा तुमचा प्लॉट तुमच्या नावावरती असला पाहिजे. हे झाले सेंट्रल EWS सर्टिफिकेटचे नॉर्म्स. आणि दुसरा पुढचा जो आहे त्याला आपण स्टेट EWS असं म्हणतो. 2-4 वर्षापूर्वी ज्यावेळेस मराठा आरक्षण निघून गेल्यानंतर हे जे नॉर्म्स स्टेटचे होते ते सगळे बदल करून फक्त 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आणि जे आहे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन म्हणजेच ओपन कॅटेगरी सोडून SBC, OBC, VJ, NT, BCD, SC, ST या कॅटेगरीमध्ये जर तुमचं वर्गीकरण नसेल आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्ही रिसेंट इयरचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला EWS स्टेट म्हणजेच राज्याचं EWS सर्टिफिकेट, त्याला आपण स्टेट इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट असं म्हणतो, आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला घेणं गरजेचं आहे. याच्यासाठी महाराष्ट्र स्टेटच्या EWS सर्टिफिकेटसाठी कसल्याही प्रकारची जमीन, घर, जागा या संदर्भातली अट उपलब्ध नाही. सेंट्रल EWS सर्टिफिकेट हे आपल्याला ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSच्या MCC काउन्सिलिंग मध्ये, त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून AA-CCC मधून BMS BHMS BOMSच्या काउन्सिलिंग मध्ये त्याला उपयोग होतो. आणि स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस जी आहे ते मात्र स्टेट काउन्सिलिंग मधून EWS साठी तुम्हाला जे काही CET सेल मार्फत mahaCET.org.in या वेबसाईटवरती ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला स्टेट EWS सर्टिफिकेट लागतं. आता हे दोन्ही सर्टिफिकेट आपण ओळखायचे कसे? ज्या सर्टिफिकेटमध्ये अनेक्झर A लिहिलेलं आहे ते आपल्या महाराष्ट्र स्टेटचं EWS सर्टिफिकेट आहे असं समजायचंय. त्याचबरोबर ज्या सर्टिफिकेटची अनेक्झर I लिहिलेलं आहे ते मात्र सेंट्रल म्हणजे केंद्राचं EWS सर्टिफिकेट आहे असं समजायचं. त्याला परिशिष्ट I आणि परिशिष्ट A असं सुद्धा म्हटलं जातं. दोन्हीचे फॉर्मेट्स वेगवेगळे आहेत. अनेक जर A जे आहे ते स्टेटसाठी आहे, अनेक जर I आहे ते सेंट्रलसाठी आहे. ओपन मध्ये
असे असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी संपूर्ण असेल तर हे सर्व विद्यार्थी ईडब्ल्यूएस या कॅटेगरीसाठी पात्र असतात. त्याच्यामध्ये एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीओएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, ऑडिओ थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीएससी नर्सिंग या सर्व मध्ये गव्हर्नमेंटमध्ये 10% आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता यामध्ये सर्वात मोठा कन्फ्युजनचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मराठा कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय. वास्तविक पाहता मराठा हे जर कास्ट, हिंदू मराठा अशा प्रकारची कास्ट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सेंट्रल मध्ये ईडब्ल्यूएस काढायचे आणि एनटीए कडे फॉर्म भरत असताना ते सेंट्रलचं फॉर्म भरण्याची सिस्टम असल्यामुळे तुम्हाला सेंट्रल ईडब्ल्यूएस मधून तुम्ही फॉर्म भरला होता. परंतु तुम्ही हिंदू मराठा असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी महाराष्ट्र स्टेटचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला 2021 पासून पुढे मिळणार, 2024 पासून पुढे मिळणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र ईडब्ल्यूएस मधून तुमची कॅटेगरी काढून टाकून तुम्हाला सेपरेट एसईबीसी म्हणजे सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास नावाचे एक नवीन कॅटेगरी देऊन त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीमध्ये आपल्याला 10% आरक्षण दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ज्यांच्या जातीच्या दाखल्यावरती हिंदू मराठा असं लिहिलेलं आहे अशाला सेंट्रलमध्ये ईडब्ल्यूएस काढायचे, मात्र स्टेटमध्ये मात्र ईडब्ल्यूएस काढता येणार नाही. त्यांना एसईबीसी काढावं लागणार आहे, म्हणजेच सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. त्याच्यासाठी मात्र कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर एवढं लागणार आहे. परंतु सेंट्रल ईडब्ल्यूएस हे सर्टिफिकेट जरी तुम्ही काढलेलं असेल तरी तुम्हाला स्टेट काउन्सिलिंग मध्ये तुम्ही ईडब्ल्यूएस मधून जाऊ शकत नाही, तुम्ही एससीबीसी मधून जात आहात. जर तुमचं कुणबी ही जात असेल, उदाहरणार्थ तुमचं सेंट्रलचं कुणबी, हिंदू कुणबी असं जात असेल, तुमचा काही पुरावा निघत असेल तर मात्र सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल, की 9 नंबर फॉर्म म्हटला जातो आणि ते तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये उपयोगी येतं. आणि स्टेटमध्ये मात्र तुम्हाला सुद्धा स्टेट काउन्सिलिंग मधलं स्टेट ओबीसी सर्टिफिकेट लागेल. त्यावेळेस मात्र तुम्हाला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे तिन्ही सर्टिफिकेट आवश्यक आहेत. आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटसाठी किती दिवसाची व्हॅलिडिटी असते? सेंट्रल म्हणजेच केंद्राचं आणि स्टेट म्हणजेच राज्याचं, ह्या दोन्हीही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर तुम्ही 31 मार्च 2026च्या अगोदर काढलेलं असेल तर ते तुम्हाला आता व्हॅलिड नाही. 1 एप्रिल 2026 पासून परत तुम्हाला 1 वर्षाचा व्हॅलिड असणार, म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट जे तुम्हाला अथॉरिटी, तालुका अथॉरिटीमध्ये किंवा जे कॉम्पिटंट अथॉरिटी यांच्याकडे तुम्हाला मिळत असतं त्याच्याकडून तुम्ही काढून घ्यायचं आहे. एकंदरीत ईडब्ल्यूएस या कॅटेगरीच्या संदर्भामधला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा या माध्यमातून प्रयत्न केलाय. अशाच प्रकारच्या प्रत्येक गोष्टीवरच्या डिटेल्स इन्फॉर्मेशनसाठी आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये ज्या विद्यार्थ्यांना यायचंय त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुम्हाला 100% आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकतात. तुमच्या मेरिटनुसार जे कॉलेज मिळणार आहे त्यामध्ये, त्याचबरोबर तुमच्या कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना अदर स्टेट्समध्ये ऍडमिशन करून देतो. कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा, एनआरआय कोट्यामधून ऍडमिशन करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. जवळपास 5,000पेक्षा जास्त एमबीबीएस ऍडमिशन कंप्लीट करणारी महाराष्ट्र राज्यामधील आघाडीची संस्था म्हणजेच करिअर मेकिंग गायडन्स आहे. याच्या संदर्भातलं एक बुकलेट सुद्धा पब्लिश झालेलं आहे. हे बुकलेट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याला 450 रुपये दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता. हे कट ऑफ या वर्षीचा पेपर थोडासा कठीण असल्यामुळे हा कट ऑफ गेल्या वर्षीचे दिलेले आहेत, हे आपल्याला 2026 साठी उपयोगी आहे. त्याचबरोबर आपल्याला 2025 साठीचं सुद्धा एक बुकलेट आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 60 ते 70 मार्कांनी यावर्षी कट ऑफ वाढणार आहे आणि 2024 पेक्षा 50 मार्कांनी कट ऑफ कमी होणार आहे. त्यामुळे हे सुद्धा बुकलेट तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हे सुद्धा बुकलेट तुम्हाला मी मागवणार. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती बुक पाहिजे असं पाठवल्यास आम्ही तुम्हाला हे दोन्ही किंवा एक बुक पाठवू शकणार आहे. दोन्ही बुकसाठी आम्ही 700 रुपये घेतो. एका बुकसाठी 450 रुपये पोस्टेज सहित तुम्हाला घरपोच 3 ते 4 दिवसामध्ये मिळून जाईल. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.